नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण पाठ अभ्यासणार आहोत त्या पाठाचे नाव आहे ऊर्जा शक्तीचा जागर आणि हा पाठ लिहिला आहे डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी. डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे एक शास्त्रज्ञ आहेत. शास्त्रज्ञ तुमच्या डोळ्यांपुढे वेगवेगळे शास्त्रज्ञ आले असतील. आपले भारतीय शास्त्रज्ञ जर बघितले त्यामध्ये आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ज्यांनी मिसाईल्सचा शोध लावला. अग्नी पृथ्वी नंदी. महर्षी कणाद यांनी कणांबद्दल शोध लावला. बोस वनस्पतींना जीव असतो असा शोध लावला. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा शोध. थॉमस अल्वा एडिसनचा बल्बचा शोध. असे विविध शास्त्रज्ञ आहेत. तसेच डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे देखील एक शास्त्रज्ञ आहेत. पण माशेलकरांचं बालपण म्हणावं तितकं अनुकूल नव्हतं. तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये डॉक्टर माशेलकरांनी आपल्या परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण त्यांनी कशा पद्धतीने घेतलं आणि त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या आईचा कसा मोलाचा वाटा आहे आणि कुठल्या अडचणींना माशेलकरांना सामोरे जावं लागलं आहे याचे वर्णन त्यांचं बालपण, त्यांचं शैक्षणिक जीवन, त्यांचं शाळकरी जीवनातील काही अनुभव या पाठामध्ये आलेले आहेत. बघूयात डॉक्टर माशेलकर यांचा थोडक्यात परिचय. रघुनाथ माशेलकर. डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा जन्म 1943. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक, ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष, रॉयल सोसायटी लंडनचे फेलो, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेचे CSIR याचा अर्थ आहे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. पद्मविभूषण या पुरस्काराने माशेलकर सन्मानित आहेत. हे इंटरनॅशनल लेवलचे ते एक सायंटिस्ट आहेत. आणि त्यांनी काय केलेलं आहे बरं, CSIR ही जी संस्था आहे या संस्थेच्या कार्याची त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर व्याप्ती वाढवली आहे. व्याप्ती वाढवली म्हणजेच त्यांनी त्याचा स्कोप वाढवलेला आहे. यामध्ये माशेलकरांचे मोठे योगदान आहे. योगदान असणे म्हणजे त्या कार्याबद्दल त्यांची मोठी आपल्याला असं म्हणता येईल की त्यांनी या कार्यामध्ये स्वतःला झोकून देऊन खूप मोठी कामगिरी केली आहे. काम केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे या संस्थेला. आणि पद्मविभूषण हा पुरस्कार देखील माशेलकरांना मिळालेला आहे, सन्मानित केलेला आहे त्यांना या पुरस्काराने. त्यांची शोध नव्या भारताचा, पंचशील नव्या युगाचे, टाईमलेस इन्स्पिरेटर, तिलक इन अवर टाइम्स, रिइन्व्हेंटिंग इंडिया इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. भारतातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉक्टर रघुनाथ माशेलकर आघाडीचे भारतीय शास्त्रज्ञ आहेत. इंडियन सायंटिस्ट आहेत. प्रचंड कष्ट करण्याची वृत्ती, सकारात्मकता, शिस्त, संशोधक वृत्ती, नेतृत्व गुण व प्रखर देशनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विलोभनीय पैलू आहेत. माशेलकर यांच्या पर्सनॅलिटीचे वेगवेगळे पैलू इथे सांगितलेले आहेत. प्रचंड कष्ट करण्याची वृत्ती, पॉझिटिव्ह थिंकिंग, रिसर्च रिफॉर्मर, संशोधक वृत्ती, नेतृत्व गुण म्हणजे लीडरशिप हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू आहेत. प्रस्तुत पाठात लेखकाने त्यांच्या विद्यार्थी दशेतील आठवणी सांगितल्या आहेत. लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने शिक्षण घेण्यास कसे प्रवृत्त केले याचे वर्णन या पाठात आलेले आहे. माशेलकर यांचे लहानपणीच पिता गेलेले आहेत, वडील गेलेले आहेत आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आता त्यांना शिक्षण कसे घ्यायचे यासाठी त्यांच्या आईने त्यांना मोटिवेट केलेले आहे, प्रवृत्त केले आहे, म्हणजेच प्रोत्साहन दिलेले आहे. याचे छोटेसे वर्णन या पाठात आलेले आहे. या पाठाचे नाव आहे ऊर्जा शक्तीचा जागर. विद्यार्थी मित्रांनो, पाठ सुरू करण्यातपूर्वी
तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग डॉक्टर रघुनाथ माशेलकर त्यांच्या लहानपणीच्या आठवणीमध्ये आपल्याला काय सांगत आहेत पाहूयात. प्रत्यक्ष पाठ, ऊर्जा शक्तीचा जागर. शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे. माशेलकर म्हणतात, शाळेचा विषय निघाला आणि शिक्षकांबद्दल जर मला कधी माझी या शाळेची आठवण आली तर मला भावे सर, जोशी सर आणि शिर्के सर यांची आठवण येते आणि त्यांचे माझ्यावर मोठे ऋण आहेत. फार मोठे ऋण असणे, ऋण म्हणजे उपकार आहेत. पण त्याचवेळी हेही सांगितले पाहिजे की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई आणि माझे मामा. यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार? आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती तर माझी ती काय होती, सर्वस्व होती. माशेलकर सांगतात, शाळेची आठवण आल्यानंतर मला 3 शिक्षकांची आवर्जून आठवण येते. ते म्हणजे भावे सर, जोशी सर आणि शिर्के सर. पण त्याचबरोबर या 3 शिक्षकांचे माझ्यावर उपकार आहेत. पण त्याहीपेक्षा जर पहिला गुरु, पहिली जर शिक्षिका कोण असेल तर ती माझी आई आहे आणि जिच्यामुळे मी या शाळेत आलो ते माझी आई आणि मामा. यांनासुद्धा मी कसे विसरू शकेन असे डॉक्टर माशेलकर आपणास सांगत आहेत. माशेलकरांचे मूळ गाव कुठले होते बरं? तर आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळ कट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. पुसटशा आठवणी म्हणजे अस्पष्ट अशा आठवणी माशेलकरांना येतात. माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी म्हणजेच माशेलकर. त्यावेळचं वातावरण हे असं होतं. हे पहा, माशेलकर मुंबईत आले मात्र त्यांची परिस्थिती ही खूप हालाकीची होती आणि त्यांना राहण्यासाठी छोटंसं एक घर मिळालेलं आहे. मालती निवासातील पहिल्या माळ्यावर ते एका अशा छोट्याशा खोलीमध्ये त्यांच्या आईसोबत राहत आहेत आणि त्यांची आईसुद्धा कशी आहे, अल्पशिक्षित म्हणजे कमी शिकलेली आहे आणि त्यावेळेला त्यांना फी भरण्यासाठी पैसे देखील नव्हते. तर मला आता शाळेत कसा जाऊ हा मोठा प्रश्न होता. माशेलकरांना प्रश्न होता की आता शाळेमध्ये फीस भरण्यासाठी नाही आहे आणि मी आता शाळेत कसा जाऊ असा प्रश्न त्यांच्यापुढे त्यावेळी पडलेला आहे. अशा वातावरणात ते शाळा शिकण्यासाठी निघालेले आहेत. पण माझ्या आईने धीर सोडला नाही म्हणजे त्यांच्या आईने कुठल्याही परिस्थितीला कधीही न घाबरता न डगमगता ती सामोरे गेलेली आहे आणि त्यांनी आपल्या मनातील ठाम निश्चय ठेवला की आपल्या मुलाला आपण शिकवायचे. पण माझ्या आईने धीर सोडला नाही आणि ती खचलीही नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती. त्यांना खेतवाडीतील एका प्राथमिक शाळेत प्रवेश मिळालेला आहे. त्यांचं ॲडमिशन झालेलं आहे.
आणि ती शाळा कुठली होती तर महापालिकेची शाळा होती. माझ्याप्रमाणेच शाळेची परिस्थितीही बेताचीच होती. परिस्थिती बेताची असणे म्हणजेच शाळासुद्धा एवढी काही मोठी नावाजलेली नव्हती, तर महापालिकेची शाळा होती. यामुळे आपले डॉक्टर माशेलकर म्हणतात की माझ्यासारखी माझ्या शाळेची सुद्धा परिस्थिती बेताचीच होती. पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हते. अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं. अनवाणी राहावं लागलं म्हणजे चप्पल न घालता. चप्पल न घालताच ते वावरले. तर केव्हापर्यंत? वयाच्या 12 वर्षापर्यंत. मुलांनो लक्षात घ्या, माशेलकरांना 12 वर्षांचे ते होईपर्यंत त्यांच्या पायात चप्पल नव्हती. इतकी बिकट परिस्थिती होती. तरी देखील ते तसेच अनवाणी पायाने शाळेत जात होते आणि शाळा शिकत होते, शिक्षण घेत होते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली, त्यावेळी तर आणखी एक मोठं संकट समोर आलं. त्यावेळीची हायस्कूलची प्रवेश फी 21 रुपये होती. पण आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार? प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असे वाटू लागले. त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले, माध्यमिक शिक्षण झाले. आता त्यांना हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. पण हायस्कूलमध्ये जाण्यासाठी जी फीस होती ती 21 रुपये होती त्या काळी, आणि ते एवढे पैसे त्यांच्याकडे नव्हते. आणि ही आता माझं शिक्षण आता थांबणार असं माशेलकरांना वाटलं आणि थोडीशी भीती वाटली. पण माझ्या आईने धीर सोडला नाही. आजूबाजूच्या बिराडांतील काही कामे करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली. त्यांच्याच ओळखीची एक बाई होती, ती त्यावेळेस त्यांच्या मदतीला आली. तिने हेल्प केली आणि त्यांना प्रवेशासाठी फीची व्यवस्था झालेली आहे. पण तोपर्यंत गिरगावातील त्यावेळच्या नामांकित शाळांमधले प्रवेश बंद झाले होते. नामांकित म्हणजे पॉप्युलर. ज्या काही नामांकित शाळा आहेत, नावाजलेल्या शाळा आहेत, त्या शाळेमधील प्रवेश मात्र तोपर्यंत बंद झालेले आहेत. प्रवेश क्लोज झालेले आहेत, ॲडमिशन क्लोज झालेले आहेत नामांकित शाळेतले. मग त्यांच्यापुढे प्रश्न पडला, कोणत्या शाळेत जायचं? तर अखेर युनियन हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला आणि माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला. अनेक अडीअडचणींमधून मी जमेल तेवढा अभ्यास करत होतोच, पण त्या छोट्याशा खोलीतील जागा अपुरी पडायची. खोली छोटी होती, पण त्या छोट्या खोलीमध्ये बसूनच माशेलकर जिद्दीने अभ्यास करत होते. अभ्यासाला पूरक असं वातावरणही नव्हते, मात्र त्याही वातावरणात मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो आणि परीक्षेत चांगलं यश मिळत गेलं. या युनियन हायस्कूलमधले शिक्षक, त्यांची सेवाभावी वृत्ती, विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वतःला झोकून देणे आणि निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन, यामुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासाचाच पाया पक्का झाला असं नाही, तर आयुष्याचाच पाया पक्का झाला. शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली. या शाळेमधले शिक्षक हे कसे होते? तर स्वभावाने खूपच प्रेमळ, सेवाभावी वृत्ती होती. विद्यार्थ्यांप्रती त्यांना प्रेम होते आणि ते स्वतःला झोकून देऊन काम करत होते. म्हणजेच मनापासून ते कुठलीही अपेक्षा न ठेवता मुलांना मार्गदर्शन करायचे, मुलांना ज्ञानाचे भांडार उघडे करून द्यायचे, मुलांना त्यांच्यामधील जे काही पॉझिटिव्ह गुण आहेत आणि पॉझिटिव्ह ज्या काही संकल्पना आहेत त्या स्पष्ट करून द्यायची. आणि यामुळे त्यांचा पाया, त्यांचा बेस इथेच पक्का झालेला आहे. आणि हे शिक्षण केवळ शालेय शिक्षणच नव्हते, तर इथेच माशेलकर म्हणतात माझ्या आयुष्याचा पाया देखील पक्का झाला आहे आणि मला आता शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागलेली आहे. आंतरिक ओढ वाटू लागली म्हणजे मनापासून आता मला शिक्षणाविषयी आस वाटू लागलेली आहे, ओढ वाटू लागली आहे. आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे. आमचं हायस्कूल ही गरीब होतं, त्यामुळे उत्तरपत्रिका घरून न्यावी लागायची. आन्सरशीट त्यांना घरूनच न्यावं लागायचं, कारण की त्यांची हायस्कूलसुद्धा एवढी काही म्हणजे एवढी नावाजलेली त्यांची हायस्कूल नव्हती, तीसुद्धा त्यांच्यासारखीच गरीब होती.
आणि त्यासाठी त्यांना उत्तरपत्रिका घरूनच न्यावी लागायची. त्यावेळी तिची किंमत फक्त 3 पैसे असायची. आपल्याला कदाचित पटणार नाही, पण तेव्हा दर आठवड्याला हे 3 पैसे उभे करताना देखील माझ्या आईच्या डोळ्यांत पाणी उभं राहायचं. आजही आठवलं की माझ्या अंगावर काटा उभा राहतो. तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले, पडेल ते काम केले. काँग्रेस हाऊसजवळ काही काम मिळणार आहे असं समजल्यानं एकदा ती तिकडे गेली. रांगेत उभी राहिली, तशीच ताटकळत. पण त्यावेळी तिला सांगण्यात आलं की फक्त 3री किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम दिलं जाईल. हे ऐकून अर्थातच ती नाराज झाली. घराकडं मागं फिरली. त्याच वेळी तिने ठरवलं की माझ्या मुलाला खूप शिकवीन, कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही. तिनं प्रत्यक्षात केलंही तसंच. माझ्यासाठी तिनं घेतलेले कष्ट मी कोणत्या शब्दांत सांगू? पाठकोरे लिहून उरलेले कागद ती एकत्र जमवायची आणि त्याच्या वह्या करून द्यायची. अखंड पेन्सिल मला मिळणं अवघड होतं. त्यामुळे जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलनेच मला लिहावं लागे. बघा किती बिकट परिस्थितीमधून माशेलकर गेलेले आहेत. याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले. ते आम्हाला भौतिकशास्त्र शिकवत. विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही, तर त्या विषयाची गोडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान शिकवलं. एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. भिंगाच्या साह्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो, हे त्यांनी दाखवलं. आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, माशेलकर, तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल. एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं. आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणीतून गवसलं. त्यांना मी कसा विसरू शकेन? भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री मालेगाववाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केलं, संस्कार केले. आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. इथे अर्थ आहे शिदोरीचा की त्यांनी मला शिक्षणासाठी पुढील आयुष्यात उपयोगी पडेल असे त्यांनी मला ज्ञान दिले, ज्ञानाचे भांडार दिलेले आहे. कोणी? तर जोशी सर, शिर्के सर आणि मालेगाववाला या सरांनी. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला, जगण्याचे भान दिले. आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे क्षण ना क्षण आठवतात आणि त्याचवेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा, हे माझे संस्कार केंद्र माझ्या डोळ्यांसमोर उभे राहते. मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो. विद्यार्थी मित्रांनो, ऊर्जा शक्तीचा जागर हा पाठ आणि डॉक्टर माशेलकर यांनी त्यांच्या शाळकरी जीवनातील आपल्यासमोर काही आठवणी मांडलेल्या आहेत. अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जीवन जगण्याची आणि शिक्षणाची जिद्द, आत्मविश्वास आणि स्वतःमध्ये असणाऱ्या गुणांना उत्तेजन देत असताना किंवा उत्तेजन देण्याचे श्रेय ज्यांच्यामुळे लाभले ते भावे सर, शिर्के सर, मालेगाववाला सर आणि आपली आई यांना ते गुरु मानत. आणि ते शिकण्याची उमेद त्यांनी मात्र बिकट परिस्थितीमध्ये सोडून दिली नाही. तर आज ते जगविख्यात असे भारतीय शास्त्रज्ञ म्हणून आपल्याला परिचित आहेत. पण त्यामागचा जर इतिहास पाहिला, त्यांचं बालपण कसं गेलं हे जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं. आपल्या मनात जर काही चांगल्या गोष्टी करायची जिद्द असेल आणि आपला आत्मविश्वास, आपल्यामधील ऊर्जा, आपल्यामधील कॅपेबिलिटी, आपल्यामधील एनर्जी ही जर जागृत असेल, जागर असेल आपल्याला कुठेतरी काहीतरी करण्याचा, आपण नक्कीच कोणत्याही प्रकारे कुठलेही काम करू शकतो. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे, आज आपण इतक्या अनुकूल परिस्थितीमध्ये जगतो, पण आपल्यामध्ये जिद्द ही कमी पडत चाललेली आहे. आणि एक म्हणजे आपण कुठलेही ध्येय समोर न ठेवता फक्त केवळ परीक्षा देणे,
परीक्षा पास होणे आणि चांगले मार्क्स मिळवणे इथपर्यंतच विचार करतो. त्या पलीकडे जाऊन आपण आपले काहीतरी साध्य करायचे आहे, मला हे करायचं आहे, हे आपण मनात ठरवत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमची दिशा ठरवा आणि तुमच्यामधील ऊर्जा शक्तीला जागे करा. आणि ऊर्जा शक्तीचा जागर हा डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या पाठातील काही अनुभव लक्षात घ्या. ठीक आहे मित्रांनो, तर आज आपण जो पाठ अभ्यासला त्या पाठाचे सविस्तर तुम्ही वाचन करा. पाठ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि माझ्या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.